नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेमेची येतो पावसाळा. आता तर पावसाळ्याचा काही नेमच असत नाही. कमी कालावधीमध्ये प्रचंड पाऊस हे एक नवीन डोकेदुखी बनू लागलेली आहे. पण पावसाळा आल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या अर्थानं भीती वाटू लागते. काही जणांना पुराची भीती वाटते, काही जणांना तब्येतीची भीती वाटते. कारण पावसाळा आला की अनेकांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. म्हणजे पावसाळा म्हणजे आजारांचा सीझन असं सुद्धा अनेकांनी मनोमन मान्य केलेलं आहे. सर्दी, खोकला, ताप हे तर आता सगळेजण नॉर्मलच म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये डासांची उत्पत्ती वाढायला लागते आणि मग डेंग्यू, मलेरिया असे सुद्धा आजार होऊ शकतात. दुसरीकडं पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक त्वचा विकारांची सुद्धा शक्यता असते, भीती असते. विशेषतः केसामध्ये कोंडा होणे किंवा अन्य काही केसांविषयक समस्या उद्भवू शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पावसाळ्याच्या दृष्टीनं आपल्याला आजार होऊ नयेत किंवा आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी लागेल याविषयी बोलणार आहोत. त्यामध्ये जलजन्य आजार असतील, कारण पावसाळ्याच्या दिवसातच गढूळ पाण्याची भीती असते आणि मग या गढूळ पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे सुद्धा अनेक पोटाचे विकार होऊ शकतात. या अनुषंगानं आला पावसाळा, आरोग्य सांभाळा अशा अर्थानं आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये मी कोल्हापुरातील 2 तज्ज्ञ डॉक्टरांना निमंत्रित केलेलं आहे. मी स्वागत करतो कोल्हापुरातील ज्येष्ठ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर. नमस्कार. त्याचबरोबर निर्मिती कॉस्मेटिकच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये काम करणारे डॉक्टर नीरज बभान, त्यांचे स्वागत आहे. बभान सर हे स्वतः प्लास्टिक सर्जन आहेत आणि त्याचबरोबर ते आज आपल्याला त्वचा विकार याबद्दलचा माहिती देणार आहेत. सर, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. सगळ्यांना भीती वाटते, सुरुवातीला म्हटलं जसं पावसाळा आला की कोण ना कोणता आजार होईल का याची. त्यातही इचलकरंजीमध्ये एका पावसाळ्यामध्ये कावीळीची साथ आली होती आणि त्यावेळेला अनेकांचे बळी गेलेले होते. पावसाळ्याच्या दृष्टीनं लोकांनी आपलं आरोग्य रक्षण करण्यासाठी, जलजन्य आजार टाळण्यासाठी सगळेजण सांगतात पाणी उकळून प्या, पण ते प्रॅक्टिकली प्रत्येकाला रोज शक्य होत नाही. काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे? नाही, आता ज्यावेळेला आपण पावसाळ्याचे आजार म्हणतो ना, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. एक म्हणजे ऑफकोर्स हवेमध्ये जो काय बदल होतो, एकदम टेम्परेचर कमी होतं, हवा दमट होते आणि त्यामुळं व्हायरस, बॅक्टेरिया त्यांचं प्रमाण वाढून सर्दी पडशांचा तो सीझन असतो. आणखीन काही लोकांना त्यामुळं न्यूमोनिया, इन्फ्लुएन्झा हे आजार हे होऊ शकतात. तर तो एक आपण नेहमी बघणारा हा प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यामध्ये सर्दी पडसं, आणखीन न्यूमोनियाचे पेशंट्स वाढतात. दुसरा प्रॉब्लेम आहे तो पाण्यामुळे होणारा. तर ज्या वेळेला पावसाळा सुरू होतो आणि स्पेशली आपण नदीकाठच्या लोकांना, की ज्या वेळेला पाऊस नसतो त्यावेळेला नदीच्या बाजूला बराचसा कचरा साठलेला असतो. आणखी त्यानंतर ज्या वेळेला नदीचं पाणी वाढतं तो सगळा कचरा त्याच्यामध्ये मिसळतो, आणखीन पाणी आणखीन खूप दूषित, आणखीन गढूळ होऊन जातं. तर अशा वेळेला जे काय पाण्यातून उद्भवणारे आजार आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गॅस्ट्रोएंटरायटिस, म्हणजे अतिसार होणं, उलट्या होणं, ताप येणं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पहिल्यापासूनच त्याला काळजी घ्यावी लागते. आणखीन त्यासाठी म्हणून पाण्याच्या बद्दलच, आता हे सगळे आजार पाण्यातून येत आहेत. आणखीन आपल्या सगळ्यांना एवढी इम्युनिटी नाही आहे आजकाल. आता तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा लोकांच्या घरी आजकाल आरो, आणखीन अल्ट्राव्हायोलेट असलेले फिल्टर्स आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही बॅक्टेरियाला एक्सपोजच होत नाही तेव्हा आमच्याकडे इम्युनिटी कशी असणार? पण असं म्हणतात की कोल्हापूरच्या लोकांमध्ये उपजतच एक ती इम्युनिटी तयार झालेली आहे. कारण आपल्याकडे पंचगंगेचं प्रदूषण हा एक मोठा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणता असं की थोडक्यात आपल्या घरामध्ये आपण जर अशा पद्धतीचे फिल्टर लावले किंवा आरो सिस्टीम लावली तर त्यातनं एक प्रकारे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतोय. मी एक मजेशीर गोष्ट मी बघितली, ती म्हणजे मी कुठला हे झाला आता उत्तर प्रदेशमध्ये, आता महाकुंभ झाला. तर मी तिथे होडीतून गेलो होतो तिथे. आणखीन आम्ही असं तो गलिच्छ पाणी, इतकी लोक सगळी आंघोळ करतायत, तर त्याच्यामध्ये एक डुबकी मारून चटकन बाहेर येऊया. तर आमचा नावाडी होता तिथे, तर तो हाताने ते पाणी म्हणजे तहान लागली होती आणि पित होता. बर. तर मला एवढं आश्चर्य वाटलं. तर त्यावेळेला जाणवलं की बाबा प्रत्येकाला आपल्याला इम्युनिटी तयार होऊ शकते, तसं एक्सपोजर पाहिजे. पण आपण जर का आरो आणि UV लावला
तर डेफिनेटली आपला एक्सपोजर कमी झाला आणि मग त्यावेळेला थोडं जरी दूषित पाणी जर का आपल्याला आलं तर मग बऱ्याच वेळेला मग या सगळ्या अतिसार, गॅस्ट्रोएंटरायटिस ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्याबरोबर आहे जॉन्डिस, कावीळ. तर पाण्यातून होणारे कावीळ म्हणजे हेपॅटायटिस ए आणखीन ई. आणखीन मागच्या एक सर्वसाधारण 4 ते 5 महिन्यामध्ये हेपॅटायटिस एचे रुग्ण बरेच आहेत आणि सगळीकडेच आहेत. कोल्हापुरात आहेत, इचलकरंजीत आहेत, कोकणामध्ये आहेत. आणखीन हे पाण्यापासून उद्भवणारे आजार असल्यामुळं आपण नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की टायफॉईड. टायफॉईड हा सुद्धा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे सुद्धा ताप येणं, आणखीन मग बऱ्यापैकी काय कळलं माणसं सिरियस होऊ शकतात, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण ताप आल्यामुळे टायफॉईड होतो की टायफॉईडमुळे ताप होतो? नाही, खराब पाण्यामुळे नाही, टायफॉईड हा तापच आहे. नाही, पण टायफॉईड हा पाण्यामुळे आजार होतो हे मला पण नवीन आहे. नाही, पाण्यामुळेच होतो, फक्त पाणी आणखीन दूषित अन्नामुळं. अच्छा. आणि मगाशी तुम्ही न्यूमोनिया म्हटलात. न्यूमोनिया म्हणजेच कफ? न्यूमोनिया म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला श्वसनाचं ते इन्फेक्शन होतं ते वरच्यावर असतं, घशामध्ये, टॉन्सिलमध्ये किंवा आपल्या ट्रिकिया ब्रॉन्काय म्हणतात, जे काय नळ्या आहेत त्याच्यामध्ये, ते फुफ्फुसापर्यंत जात नाही. ज्या वेळेला ते फुफ्फुसापर्यंत जातं आणि फुफ्फुस असा तिथल्या त्या म्युकसमुळं किंवा द्रवामुळं असा घट्ट होऊन जातो, त्यावेळेला त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणखीन हे हवा खेळू शकत नाही आणि त्याला आपण न्यूमोनिया म्हणतो. तर न्यूमोनिया हा ऑक्सिजनच कमी करायला लागला तर तसा मोठा आजार होतो. हो, बरोबर. बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा इतका प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे इन्फ्लुएन्झा हा न्यूमोनिया काढू शकतो, त्यामुळे तो सिरियस आजार आहे. आणि आता हेपॅटायटिस ए आहे. त्याचबरोबर आता टायफॉईड झाला. याशिवाय म्हटलं तर पाणी गढूळ झालं, डबकी झाली, त्यामुळं आपण म्हटल्यासारखं डासांची उत्पत्ती होते आणि आपल्याकडे एडिस डास जास्ती आहेत, त्यामुळे आपल्याला मलेरियापेक्षा जास्ती डेंग्यू आणि चिकनगुनिया दिसतो. चिकनगुनिया कोल्हापूरमध्ये आता डेंग्यू आणि चिकनगुनियाचे एवढे पेशंट वाढायला लागले आहेत आणि दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे. हो. म्हणजे तुम्ही कितीही हिवताप निर्मूलनाच्या मोहिमा राबवल्या, कितीही आकडेवारी सांगितली तरी डेंग्यू वाढतोय ही वस्तुस्थिती आहे, मलेरिया वाढतोय ही वस्तुस्थिती आहे. सॅनिटेशन आणखीन स्वच्छता हा त्याचा मूळ भाग आहे आणि तो ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला हे साहजिक आहे ना. बरोबर, हे असं होणारच आहे. ते नीरज सरांनी आता आपल्याला पाण्यातनं सांगितले आजार. आता मी तुम्हाला असं म्हणतोय की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी ह्युमिडिटी वाढलेली असती, हवेतला दमटपणा वाढलेला असतो, त्याचा त्वचेवर काय परिणाम होतो? नाही, आता महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक सीझनला आपली स्किन वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते, म्हणजे स्काल्प पण वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतो. आता समजा जर तुम्ही हिवाळा पकडला तर हिवाळ्यामध्ये स्किन खूप ड्राय होते, आपलं ऑइल जे सिक्रेशन असतं ते कमी होतं, त्यामुळं पापुद्रे निघू शकतात आणि त्यालाच आपण डॅन्ड्रफ म्हणतो. पण जर तुम्ही उन्हाळा किंवा पावसाळा म्हटला तर अशा वेळेला आपल्याला घाम खूप येतो आणि जसं तुम्ही म्हटलं तशा पद्धतीनं ओलसरपणा राहतो आणि त्यावेळेला जे काही ऑइल सिक्रेटिंग ग्लँड असतात त्या जर हायपर ॲक्टिव्ह झाल्या असतील तर त्या ठिकाणी स्काल्प ऑइली होतो आणि त्याबरोबरच तुम्हाला डॅन्ड्रफ म्हणजे काही माइल्ड फंगल इन्फेक्शन असतात त्याचा प्रकार चालू होतो. अच्छा. त्यामुळे मेजरली तुम्ही बघत असाल तर डॅन्ड्रफ हा कशामुळे झालाय हे बघणं खूप गरजेचं आहे. हे डॅन्ड्रफ म्हणजे आपण जनरली केसात कोंडा झाला म्हणतो, बरोबर, पण तो कोंडा म्हणजे हवेत आलेला नाहीये, तर तो तुमच्या स्किनचा वरचा पापुद्रा आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. म्हणजे धुळीमुळे तयार झालेला कोंडा वगैरे असं का नसतं त्यामध्ये? आता धूळ जनरली कसं असते, धूळ केसांच्या वरच्या शाफ्ट वरती पडते. अच्छा. जे काही आपल्याला अनेकदा कोंडा दिसतो किंवा असतो तो प्रत्येक पेशंटचा, प्रत्येक क्लायंटचा हा वेगवेगळ्या कारणामुळे तयार झालेला असतो. अच्छा. ज्यांचा स्काल्प खूप ड्राय आहे अशा लोकांमध्ये आपण डॅन्ड्रफ म्हणतो, पण काही लोकांना एकदम सिव्हिअर डॅन्ड्रफ म्हणजे खूप खाजवतं, कधी कधी जखमा होतात, कधी कधी त्याचे छोटे छोटे पापुद्रे निघाल्यासारखे होतात जे काढल्यावरती रक्त पण येतं, म्हणजे त्यांना फंगल इन्फेक्शन झालेलं असतं. मग ह्या डॅन्ड्रफचं निदान करणं खूप गरजेचं आहे आणि त्या निदानानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घेणं पण गरजेचं आहे. अनेकदा काय होतं की नुसता तुम्हाला स्काल्प ड्राय आहे, नुसते पापुद्रे निघतात आणि त्यासाठी तुम्ही कीटोकॉनाझोल किंवा ओरल अँटीफंगल काही लोक घेत असतात, त्याची ॲब्सोल्युटली गरज नसते. त्यामुळे अशा वेळेला ज्यावेळेला तुम्हाला जर डॅन्ड्रफ असेल तर त्याचं योग्य निदान होणं खूप गरजेचं आहे आणि निदानानुसार तुम्हाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि हा डॅन्ड्रफ साध्या घरगुती उपायामुळे पण ट्रीट होऊ शकतो.
पहिला तुम्ही काय बघा की तुमचा स्काल्प ऑइली आहे का ड्राय आहे. स्काल्प म्हणजे थोडक्यात कवटी. हा, कवटी म्हणजे डोक्याची केसाचा टाळू पाठ आपण म्हणतो. ओके. सिंपल कसं ओळखायचं, तुम्ही रात्री किंवा आंघोळ केला किंवा सकाळी उठल्यानंतर एक टिश्यू पेपर फक्त पाठीमागे लावा. जर एकदम ओला किंवा जरासा ऑइली झाला असेल याचा अर्थ तुमचा स्काल्प ऑइली. म्हणजे तुम्हाला रुटीन शॅम्पू जरी वापरला तरी तुम्ही तुमचा डॅन्ड्रफ कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आणि जर तुमचा स्काल्प एकदम ड्राय असेल तर त्यावेळेला तुम्हाला जरासं त्याला मॉइश्चरायझर द्यायला पाहिजे, जे आपण म्हणतो खोबरेल तेल. तर अशा लोकांनी खोबरेल तेल वापरणं गरजेचं आहे. आता तेल वापरणं याच्यावरती खूप माझा पुढचा प्रश्न होता असतो की मुळात आता तेल वापरू नका किंवा वापरायचं असेल तर हेच तेल वापरा, आमचं तेल चिकटत नाही, अशा ज्या काही वेगवेगळ्या जाहिराती सुरू असतात. नेमकं केसाला किंवा केसांच्या पोषणासाठी तेलाची गरज असते का, आणि कोणत्या प्रकारच्या तेलाची? ठीक आहे, केसांच्या पोषणासाठी तेलाची गरज नसते. बर, ठीक. केसांचा जिवंत पार्ट कुठला असेल वाटलं तुम्हाला? कुठला पार्ट? त्याचं मूळ आहे ना, केसाचं मूळ स्किनच्या खाली असतं. आपण लावलेलं तेल कुठे लागतं? पण ते तेल मुरत नाही. ते तेल हे वरच्या शाफ्ट वरती राहतं. बरं. अनेकदा कसं असतात, तेलाचे पण भरपूर प्रकार आहेत. हो. ओके. तर आता काही आयुर्वेदिक तेल आहेत, कसं समजा त्याच्यामध्ये काही शिकाकाई किंवा काही तसेम गोष्टी, ब्राह्मीचं तेल, आवळ्याचं तेल, त्यानंतर बदामाचं तेल, खोबरेल तेल, हे तर आपण नेहमी बघतोच. ह्याच्यामुळे केसांची ग्रोथ होऊ शकते, पण सायंटिफिकली प्रूव्हन नाहीये. फक्त कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल ह्यांनी सायंटिफिक डेटा अवेलेबल आहे की ते तुमच्या केसांच्या ग्रोथमध्ये जराशी मदत करू शकतं. पण केसांची ग्रोथ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती मुळापासून व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठीची जी काही कारणं आहेत त्याच्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा आहार. परत तिथे चालू आपण. कोणताही आजार असू दे, कोणताही प्रॉब्लेम असू दे, योग्य आहार, योग्य विहार. बरोबर. ठीक आहे. आता केस आपल्याला मनुष्य प्राण्याला केसाची गरज नाही, प्राण्यांना गरज आहे. आता त्याच्या पाठीमागचं तुम्हाला लॉजिक सांगतो. ज्या वेळेला आपल्याला काही न्यूट्रिशन कमी पुरतात किंवा तुम्ही बॉडी स्ट्रेसमध्ये असते, फ्लाईट फाईट रिॲक्शनमध्ये असते, त्यावेळेला बॉडी काय करते की न्यूट्रिशन कॉन्झर्व करायचा प्रयत्न करते, आणि ज्या नॉन इसेन्शियल गोष्टी आहेत त्याला ते न्यूट्रिशन देत नाही. समजा ऑक्सिजन किंवा प्रोटीन किंवा काही असेल ते. मग ज्या वेळेला तुम्ही कुठल्या आजारातून जातात, जसं म्हटलं टायफॉईड, डेंग्यू किंवा स्टार्वेशन झालं असेल, खूप मोठा स्ट्रेस असेल, त्यावेळेला बॉडी काय करते की हे न्यूट्रिशन, हे ऑक्सिजन कॉन्झर्व करायचा प्रयत्न करते आणि नॉन इसेन्शियल गोष्टीला ते देत नाही. उदाहरणार्थ केस. आणि ह्या वेळेला तुम्हाला केसांची गळती जाणवते. अनेकदा आपण बघितलं असेल की एखादा डेंग्यू झाला आणि डेंग्यू झाल्यानंतर 3 किंवा 4 आठवड्यांनी खूप केस गळतात. त्याला नाव आहे टिलोजन इफ्ल्युवियम, म्हणजे ते केस हे शेडिंग फेजमध्ये जातं. का? कारण की त्यांना जे काही न्यूट्रिशन पोचत असतं ते कमी असतं. आता पुढचा प्रश्न, आता खूपदा आपण बघतो की अनेक तरुण मुलं आहेत की ज्यांना टक्कलपणा येतो. तो तर फार महत्वाचा प्रश्न होता आजच्या इंटरव्ह्यूमध्ये. अनेकांनी सांगितलेलं होतं की पूर्वी 40 नंतर टक्कल पडण्याचं प्रमाण व्हायचं, आता ते 25 पासूनच सुरू व्हायला लागलेलं आहे. सर 20 पासून चालू झालेलं आहे. काय कारण? भरपूर. केस गळती हे वेगळं आहे आणि टक्कल हे वेगळं आहे का, दोन्ही एकच आहे? हा खूप महत्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न आहे. मी सांगतो, केस गळती ही नैसर्गिक प्रोसेस आहे. बरोबर. जशी पानाची गळती होते तशी केसांची गळती होते. सिंपल शब्दामध्ये प्रत्येक केसाचं आयुष्य ठरलेलं आहे. ते 30-40 वर्ष, 50 वर्ष नाही, तर ते 2 ते 5 वर्ष. ज्या वेळेला त्याचं आयुष्य संपतं त्यावेळेला तो केस पडतो, मूळ त्याचं तिथंच राहतं, मुळातून नवीन केस येतो. याला हेअर सायकल म्हणतात. हेअर सायकलमध्ये 3 फेज असतात. ॲनायझन फेजमध्ये ग्रोथ होते, कॅटॅजनमध्ये ग्रोथ थांबते. ॲनायझन म्हटलं तशा पद्धतीने 2 ते 5 वर्ष, कॅटॅजन 3 ते 4 आठवडे, आणि टिलोजन ज्याच्यामध्ये रूट तिथंच राहतो, वरून तुम्हाला केस दिसत नाही, हे 2 ते 3 महिन्याचा पिरियड. हे प्रत्येक केसाचं सायकल चालू राहतं. आता तुम्ही जो टक्कलपणा म्हटला, तो टक्कलपणा म्हणजे काय की प्रत्येक हेअर सायकलमध्ये येणारा केस हा छोटा येत जातो. ज्याला कोणाला टक्कल पडलेलं असेल त्या कोणालाही जर तुम्ही विचारला तर तुझे बाबा केस लगेच गेले का, तर तो नाही म्हणतो. तो काय म्हणतो की माझे केस पातळ होत गेले. एक्झॅक्टली. तर त्याला म्हणतात मिनिच्युअरायझेशन. आणि मिनिच्युअरायझेशन इज अ फर्स्ट साईन ऑफ बाळनेस. म्हणजे तुम्हाला केस गळतायत पण तुमचे केस दाट आहेत, भरपूर आहेत, आणि त्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे, घाबरायचं ॲक्च्युली कारण नाही. पण जर तुमचे केस गळत आहेत आणि केस पातळ होत आहेत, एस्पेशली पुढचा एरिया, क्राऊनचा एरिया, तर हे समजायला पाहिजे की ते मिनिच्युअरायझेशनमध्ये चाललेत आणि तुम्हाला टक्कलपणाची सुरुवात झालेली आहे. वा. म्हणजे आता मला सिल्की केस पाहिजेत, मला एकदम पातळ केस पाहिजेत असं म्हणून चालणार नाही.
पातळ केस होत आहेत याचा अर्थ तुमचा टकलाकडं तुमची वाटचाल सुरू झाली आहे. पण सर मग मला सांगा, ही कुठून आली कन्सेप्ट की मला पातळ सिल्की केस पाहिजेत, म्हणजे उलट दाट केस असले पाहिजेत? ते का केलं जातं? आपल्याकडे सगळे जे काही त्या जाहिराती आपण बघतो त्यामध्ये असे एकदम मऊ भुरभुरीत असे केस असं का दाखवलं जातं? मग आय थिंक फोटोमध्ये दिसायला चांगलं दिसत असेल. हा, म्हणजे खरं तर आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तर केस दाट पाहिजेत, राठ पाहिजेत. अच्छा, आता तुम्ही म्हटलं सिल्की केस वगैरे, प्रत्येक केसाचा पोत वेगळा असतो. प्रत्येक माणसाचा स्वभाव कसा वेगळा आहे तशा पद्धतीने पोत वेगळा आहे आणि त्याला आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. अनेकदा काहींचे केस कर्ली असतात, पण काही लोक त्याच्यावरती ॲडिशनल केमिकल ट्रीटमेंट करून घेतात आणि ज्यानं त्याला हेअर स्ट्रेटनिंग म्हणा किंवा बोटॉक्स म्हणा अशा पद्धतीने काही ट्रीटमेंट करतात आणि ज्यांनी आम्ही बघितले की केसांचं जे काही शाफ्ट असतात ते डॅमेज होतात आणि त्यांना रिकवर होण्यामध्ये खूप वेळ लागतो. लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या केसांची गळती खूप जास्त होते, केस पातळ होत आहेत, स्प्लिट एंड आहेत किंवा कर्ली होत आहेत, त्यांचा जीव नसल्यासारखे वाटत आहेत, याचा अर्थ तुमच्या केसांना पोषण मिळत नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या डाएटमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सॉर्ट आउट करायचं. बापरे, म्हणजे पुन्हा मगाशी म्हणलं तसं केसांचं आरोग्य हे सुद्धा आपल्या आहारावरती अवलंबून आहे. सर, आता जेव्हा आपण केसांचं आरोग्य बोलतोय तेव्हा मला त्याच्या केसांच्या आत आपल्या शरीरामध्ये स्किनच्या खाली जे काही पोट आहे त्या पोटामधले मला जे काही मगाशी तुम्ही आजार सांगितले, सगळ्यात मला विचारायचं आहे की उकळून पाणी प्या असं तुम्ही सांगता, पण उकळलेलं पाणी प्यायल्यानंतर हे जलजन्य आजार होणार नाहीत याची 100% खात्री असते का? का अजून कुठल्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये असे विषाणू येऊ शकतात? म्हणजे हवेतनं येऊ शकतात असते, पण अजून म्हणजे हे जर आपल्याला रोखायचं असेल तर काय केलं पाहिजे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आपल्याकडं काय काय उपलब्ध आहे की बाबा दूषित पाणी निर्जंतुक करायला. एक म्हणजे आपण काय RO वापरतो, आणखीन अल्ट्राव्हायोलेट रेज वापरून आजकाल ते आपण वापरायला लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये जंतू कमी होतात. अल्ट्राव्हायोलेटला जे काय वापरतो ना, तर त्याच्यात व्हायरसेस हे त्याला ड्युरेशनवर अवलंबून असतं, किती वेळ आपण अल्ट्राव्हायोलेट त्याला इरॅडिएट करतो. तर बऱ्याच वेळेला हे अल्ट्राव्हायोलेटचं ड्युरेशन फार कमी असतं, त्यामुळे व्हायरसेस कदाचित जाऊ शकणार नाहीत. दुसरं म्हणजे क्लोरीन. क्लोरीन हे जे काय म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे सगळं क्लोरीनने, महापालिकेच्या पाण्यात दुसरं काही असतच नाही, क्लोरीनच असतं. क्लोरीन, पण त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी बॅक्टेरिया सगळे मरतात. व्हायरसेस म्हणजे चांगलंच आहे, ते काही प्रश्न नाही आहे. पण होतं कसं की एकदमच जर का दूषित पाणी असलं तर मग क्लोरीनचं जर का प्रमाण आपण वाढवलं तर ते सुद्धा मग पॅलेटेबल होत नाही, नको असं वाटतं प्यायला. पण क्लोरीन पण आहे चांगलं, की जे पहिल्यापासून रेकमेंडेड आहे की बाबा सगळे ते जंतू त्यांनी जातात. मग तिसरं राहतं काय आपल्याकडं, तर बॉइलिंग. तर बॉइलिंग फक्त 5 मिनटं जरी चांगलं पाणी उकळलं तर सगळे जंतू जातात. ओके, पण पाण्याची चव जाते, पाण्याची चव जाते, त्यामुळे ते उकळलेलं पाणी प्यायला नको वाटतं. नाही, पण तुम्ही काय करा, पाणी उकळा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा ना. बरं, आणि फ्रीजमधनं प्या की एकदा नॉर्मल टेम्परेचरला आणून नॉर्मल करा किंवा फ्रीजमध्ये पण ठेवा. पण सर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गार पाणी नाही प्यायला नको वाटतं. माझं म्हणणं काय, तुमचा चॉईस. ओके, एकदा जर का तुम्ही बॉईल केलं तर ते निर्जंतुक झालं. पण हे गार पाणी पुन्हा आरोग्याला अपायकारक असत नाही? नक्कीच. आणखी पावसाळ्यामध्ये जर का घसा दुखायला लागला किंवा त्यामुळं सर्दी पडसं झालं किंवा तेलकट वगैरे खाल्ल्यामुळं, तर त्याच्यापासून ते कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. त्यामुळं पावसाळ्यामध्ये गार पाणी शक्यतो घेऊ नये. पण माझा मुद्दा असा होता की एकदा उकळलं ना तर ते सेफ झालं. ओके ओके. मला एकाने प्रश्न विचारायला सांगितला होता की असं अनेक जण म्हणतात की मला वर्षातनं एकदा सर्दी आल्याशिवाय बरं वाटत नाही, ती सर्दी येऊन सगळी बाहेर पडली पाहिजे, त्यामुळं पावसाळा आला की सर्दी होणार किंवा सर्दी यावी अशी अनेकांची एक भावना असते किंवा त्या भ्रमात असतात. असं काही शरीराची सायकल असते का की शरीरातल्या ह्या सगळे जे काही नको असलेले पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्यासाठी सर्दी येते आणि सर्दी होऊन गेली की आता जरा तुम्ही रिलॅक्स झाला, असं काही असतं का? नाही, तसं काय नाही आहे. हे इन्फेक्शन असतं. अच्छा, याला काय सायंटिफिक प्रूफ नाही आहे की एकदा सर्दी आल्यानंतर आपल्याला फायदा होईल म्हणून. एक आहे की त्या सर्दीच्या वेळेला जे काय व्हायरस इन्फेक्शन करेल त्याच्याबद्दल आपल्याला एक इम्युनिटी येणार त्या सीझनपुरती. पण विदाऊट इन्फेक्शन सर्दी म्हणजे एक तर ॲलर्जिक असायला पाहिजे किंवा इन्फेक्शन असायला पाहिजे. ॲलर्जिक जे आहे ते त्या लोकांना वरचेवर सर्दी येत असते, पण ती काय पूर्ण सर्दी की नंतर घट्ट शेंबूड होणं,
ताप येणं, घसा दुखणं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम शक्यतो ॲलर्जिक सर्दीमध्ये नसतात. अच्छा. पण ज्या वेळेला एक टिपिकल सर्दी झाली, ताप आला, घसा दुखायला लागला, खोकला झाला, हे सगळं जे काही इन्फेक्शन्स आहे ते इन्फेक्शन एकदा झालं की मग आपल्याला त्याची इम्युनिटी येईल, पण ते व्हायलाच पाहिजे असं काही नाही. पावसाळ्यामध्ये आतड्याचे किंवा यकृताचे काही आजार वाढू शकतात? आतड्याचे म्हणजे मुख्य इन्फेक्शनच. आता काय काय लोक असं म्हणतात की ज्यांना कोलायटिस आहे, की ते म्हणतात की थंडीमध्ये मला आमावश होतं, की मला थोडंसं शौचालय जास्ती वेळेला जावं लागतं, आणखीन आव शेम वगैरे पडतं. पण तसं काय त्याला काही सायंटिफिक काय सपोर्ट नाही आहे. हां, म्हणजे जे काय होईल ते एक तरी दूषित पाण्यामुळं किंवा काय काय वेळेला स्ट्रेसमुळं, की ज्याच्यामध्ये इरिटेबल बॉयल सिंड्रोमसारखं होऊन त्यांना मग थोडासा पोटामध्ये प्रॉब्लेम वगैरे होऊ शकेल. ओके. पण त्याचा थेट पावसाळ्याशी संबंध जोडता येणार काय संबंध? ओके. नीरज सर, पुन्हा तुमच्याकडं. आपण मगाशी बोलत होतो केसांच्या आरोग्याबद्दल, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की गेल्या काही वर्षामध्ये फंगल इन्फेक्शन म्हणजे चट्टा उठणे, खाज उठणे त्वचेवरती, हा एक प्रकार असतो. म्हणजे थोडक्यात ते बुरशीजन्य आजार असतात. बरोबर. तर हे टाळायचे असतील तर काय करावं लागेल? आता बुरशीजन्य आजार त्याला नायटा पण म्हणतात आय थिंक मराठी भाषेमध्ये. बरं. पावसाळ्यामध्ये ते अनेकदा जास्त का दिसतं तर त्याच्यासाठी भरपूर कारणं आहेत. महत्त्वाची 2 कारणं. एक म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण स्किन ड्राय ठेवत नाही. कोरडी त्वचा राहणे खूप गरजेचं आहे. एस्पेशली प्रायव्हेट पार्ट्सचा एरिया असेल, काखेचा एरिया असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही कपडे जे वापरतात ते जे ओले असतील किंवा ओलसरपणा राहिला असेल तर तिथं डॅम्प एन्व्हायरमेंट तयार होतं आणि त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. पण त्याबरोबरच अनेकदा आम्ही बघितलेलं आहे की ही जी काही जर तुम्हाला समजा फंगल इन्फेक्शन झालं असेल पण त्यावेळेला जी काही ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स घेतली जातात किंवा जे काही आपण मेडिसिन्स घेतात, लोक मेडिसिन घेतात, त्याचा कोर्स जो पूर्ण होत नाही त्यामुळे एक नवीन प्रॉब्लेम तयार झाला. तो म्हणजे ड्रग रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन. म्हणजे जे काही नॉर्मल अँटीफंगल औषधं असतील, हे असतील, तर त्याला हे रिस्पॉन्ड व्यवस्थित करत नाहीत. त्याला तुम्हाला हायर लेवलचे अँटीफंगल द्यायला लागायला लागले, कधी टॅबलेट स्वरूपात, कधी कधी इंट्राव्हेनस म्हणजे IV स्वरूपात पण अँटीफंगल द्यायला लागायला लागले. आणि हे कॉम्बिनेशनमध्ये पावसाळ्याचं डॅम्प एन्व्हायरमेंट, त्याच्यामुळे ही प्रोसेस पावसाळ्यामध्ये खूप जास्त दिसून येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर मुळात कोरडे कपडे वापरा, त्वचा ओली ठेवू नका जास्त काळ, आणि डॉक्टरांनी जी औषध दिली त्याचा कोर्स पूर्ण नका. बरोबर. मध्ये अर्धवट काही सोडू नका. आणि त्या लोकांना कसं 2 औषधं घेतली, 2 दिवस ट्रीटमेंट घेतली, कंप्लीट बरं झालं, पूर्ण सोडून देतात आणि बरोबर पुढच्या 15 दिवसात येतं की परत रिकरन्स झालं. त्याबरोबरच ते घरच्या लोकांना पण घेऊन येतात. ही काळजी घ्यायला पाहिजे. पहिला म्हणजे तुमचे सगळे कपडे असतील ते जर तुम्ही भिजला असाल पावसात, हे झाले असाल, ड्राय ठेवा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा नायटा किंवा असं काही गोष्टी झाल्या असतील तर तुमचे कपडे वेगळे एका गरम पाण्यामध्ये धुवा. हे काळजी घ्या की ते बाकीच्या लोकांबरोबर ते मिक्स होणार नाही, जेणेकरून जे काही ट्रान्सफर आहे ते रोखण्यामध्ये आपल्याला जराशी मदत होईल. आणि त्याबरोबर तुम्ही म्हटला तशा पद्धतीनं जो काही कोर्स पूर्ण दिलेला आहे तो कोर्स तुम्ही कंप्लीट करा. हे आता जसं म्हटले सर, तसं टायफॉइड उलटला हा जो एक प्रकार आहे, हे एक प्रकारे तो आजार उलटला, तुम्ही औषधं घेतली नाहीत म्हणून 15 दिवसांना पुन्हा आला. टायफॉइड उलटणं म्हणजे नेमकं काय असतं? मग पुन्हा ती औषधं घेतली नाहीत म्हणून असतं का परत तुमची इम्युनिटी कमी झाली म्हणून ते विषाणू ॲग्रेसिव्ह होतात? आजकालच्या जमान्यात जिथे अँटीबायोटिक्स वापरले जातात तर त्यावेळेला इनॲडिक्वेट ट्रीटमेंटमुळे टायफॉइड उलटू शकतो. बरं. म्हणजे पूर्ण कोर्स कंप्लीट केला नाही. नॉर्मली काय म्हणतो की बाबा ताप कमी झाल्यानंतर कमीत कमी पुढे 5 दिवस तरी आपण अँटीबायोटिक्स हे घ्यायला पाहिजे. सर, पण अँटीबायोटिक्सचा काही दुष्परिणाम होत नाही शरीरावर? नाही, पण आता टायफॉइडमध्ये हे जंतू इतके स्ट्रॉंग आहेत, त्याच्यापासून एवढे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, त्याला पर्याय नाही आहे. नाही, पण ओव्हरऑल आता मेडिकल फील्डमध्ये अँटीबायोटिकचा वापर वाढला आहे का? अँटीबायोटिकचा वापर वाढला आहे. त्याशिवाय लहान लहान गोष्टीसाठी एकदम हायर अँटीबायोटिक्स वापरायला लागलेलो आहोत. तर ह्या सगळ्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही काहीही आपल्याला ट्रीटमेंट द्यायला तिथं निर्बंध नाही आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी एकदम हायर अँटीबायोटिक, आता त्या पेशंटला रिस्पॉन्स येणार आहे साहजिक आहे, पण अशा पद्धतीनं हायर अँटीबायोटिक्स तुम्ही जर का
एक 4 दिवसाच्या खोकल्याला वापरायला लागलात, किंवा एक ताप आलेला आहे, तो व्हायरल आहे का हे सुद्धा बघितलं नाही, आणखीन आपण एक अँटीबायोटिक दिलं 2-3 दिवसामध्ये, नाही कमी झालं तर हायर अँटीबायोटिक्स दिले. अशा पद्धतीनं मग त्याचं रेझिस्टन्स व्हायला लागलेलं आहे आणि दॅट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. आणि त्यासाठी काहीतरी पॉलिसी पाहिजे, ती गव्हर्नमेंटनेच इम्प्लिमेंट करायला पाहिजे. की आम्ही नाही सांगू शकत ना, आणखीन सांगून काय की माझी स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे आणि माझा पेशंट झटकन बरा व्हायला पाहिजे. आणि आजकाल डॉक्टरांचं सक्सेस त्यातच मोजलं जातं. आणि नाही तर पेशंट म्हणतो काय मला 4-5 दिवस, आणि प्रत्येकाला 2 किंवा 3 दिवस रजा काढणं सुद्धा फार कॉस्टली पडायला लागलंय. खरंय. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आणि हॉस्पिटलमध्ये 4-5 दिवस राहणं तर अजिबातच परवडत नाही. खरंय. पण मग मला सांगा, या सगळ्या परिस्थितीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली जर मुळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे? चांगलं न्यूट्रिशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ताजं अन्न खाणे, सकस अन्न खाणे. हो, आणखीन बाकीच्या सवयी कमी त्यावेळेला पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यातच सवयी वाढतात, हवा मस्त आहे त्यामुळे सगळं लोकांना वाटायला लागतं छान, आणि त्याच्यामध्ये बर्फ चमचमीत असतो, खाऊया, हा ते सगळं आणि चमचमीत, ह्या सगळ्यामुळं नक्कीच प्रॉब्लेम वाढतात आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती पण कमी होते. हां, तर या गोष्टी आपल्याला नक्कीच टाळायला पाहिजेत. आणि स्पेसिफिक गोष्टी म्हणजे एक आहे की जर का आपण श्वसनाचे जर का आजार बघितले तर फ्ल्यू शॉट मिळतो आपल्याला, इन्फ्लुएन्झा जो आहे, तर त्याच्यासाठी म्हणून व्हॅक्सिन मिळतं. आणि हे व्हॅक्सिन एक वय वर्ष 5च्या आधीच्या मुलांना किंवा 65 वर्षाच्या पुढच्या लोकांनी हे दरवर्षी घ्यायला पाहिजे. असं व्हॅक्सिन अशी लस मिळते? हो, लस मिळते. तुम्ही जर का वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेला तर फ्ल्यू शॉट्स तर इट्स कॉमन आहे. बर, सगळी लोक घेतात. क्या बात, मलाही खरंच माहित नव्हतं. बर, नाही, फ्ल्यू शॉट्स घ्यायला पाहिजेत. आणि दरवर्षी घ्यायचा? हो, कारण त्याचं ते म्युटेशन होऊन स्वरूप बदलत जातं. बर बर. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या आधी एक 15 दिवस मार्केटमध्ये येतातच या वर्षीसाठी म्हणून. पण मग हे एकदा ही लस घेतली की कोणत्याही प्रकारच्या तापावरती ती प्रभावी ठरते का? कारण तापाचे वेगळे प्रकार आहेत. फ्ल्यू आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, त्यानंतर आता आपण म्हटलं असं टायफॉइड आहे. ही जी लस आहे ही फक्त फ्ल्यूसाठी आहे का? ही फक्त फ्ल्यूसाठी आहे. अच्छा, म्हणूनच त्याला फ्ल्यू शॉट म्हणतात. ओके. फ्ल्यूचं इंजेक्शन ते आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे फ्लू हा थोडक्यात प्राथमिक स्तरावरचा ताप. हां, तो ताप एकदम सिरियस पण होऊ शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. हा ताप पण तापदायक होऊ शकतो? हो, खूप. अरे बापरे. बर. म्हणजे ज्या वेळेला नावच ताप आहे या आजाराला. निमोनिया झाला तर निमोनियाने, आता वय वर्ष 70 वर्षाच्या माणसाला निमोनिया झाला आणि लहान 2 वर्षाच्या मुलाला निमोनिया झाला तर मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळेला ICU लागतं, व्हेंटिलेटर लागतात, लोक दगावतात. या सगळ्या गोष्टी आपण विचार करायला पाहिजे. तर त्यामुळं फ्ल्यू शॉट हे कुणाही घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना बाबा डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा किडनीचा आजार आहे, डायलिसिस चालू आहे, लिव्हरचा आजार आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, अशा सगळ्या लोकांनी आपल्याला प्रिव्हेन्शन म्हणून घेणं गरजेचंच आहे. नीरज सर, गेल्या काही वर्षामध्ये केशरोपण, प्रत्यारोपण प्रचंड फॅड वाढले. हे कोल्हापूरमध्ये सुद्धा आता केशरोपण करणारे इतके डॉक्टर आहेत. तर मला मुळात तुम्हाला विचारायचं की एकदा केशरोपण केलं की ते केस आयुष्यभर टिकतात का? का पुन्हा त्या केसांची पण गळती होऊ शकते? ठीक आहे. पहिला महत्त्वाचं म्हणजे केशरोपण म्हणजे काय? केशरोपण म्हणजे आपण एका ठिकाणाचे मूळ केस मुळापासून काढून दुसऱ्या ठिकाणी लावतो. बरोबर. झाड एका ठिकाणून काढून दुसऱ्या ठिकाणी लावल्यासारखं. म्हणजे आपण काय करतो, डोक्याच्या पाठीमागचे काही केस घेतो आणि ते पुढं लावतो आणि पुढे जसे पाठीमागं उगवतात तसेच ते केस पुढे पण उगवतात. त्याला तुम्ही विंचरू शकता, त्याला तुम्ही कटिंग करू शकता, कलर करू शकता आणि पाहिजे तशी हवी तशी हेअरस्टाईल पण करू शकता. बर. तर आता आपण डोक्याच्या पाठीमागचेच केस का घेतो, पुढचे किंवा बाजूचे केस का घेत नाही? याला कारण आहे की डोक्याच्या जे काही केस आहेत तर त्याचं एक जेनेटिक एक स्ट्रक्चर आहे. जे तुम्ही बघितला तर तुमचेच केस किंवा कुठलाही टकला माणूस बघा तर त्यांची हा जो पोर्शन आहे इथले केस गेलेले असतात, पण बाजूचे केस हे असतात. आमचं झालं इथं मागणं गोल झालं आता आणि हळूहळू आत निघालेलंच आहे. आणि वरचे केस आहेत ते पण विरळ आहे. हो, एकदम विरळ आहे. पण मगाशी तुम्ही सांगितलं तर माझ्याकडे बघून सांगितलं तर मला कळालं. म्हणजे माझे केस पण आता हळूहळू पातळ होत चाललेले आहेत. एक्झॅक्टली. मग तुमचे पाठीमागचे केस पातळ होत आहेत का? नाही होत तेवढे. म्हणून
का? याचं कारण तुमचं वय कितीही झालं तरी हे पाठीमागचे केस असतात ते जेनेटिक रिलेटेड बाल्डनेस म्हणजे मेल पॅटर्न बाल्डनेसला रेजिस्टंट असतात. अच्छा. त्यामुळं तुमचं वय किंवा तुम्ही 60 वर्ष 70 वर्षाची पण जे टकली माणसं बघता त्यांना पाठीमाग केस असतात. हो, आर.के. लक्ष्मणांच्या कॉमन मॅनला बाकी टक्केला आहे पण ते बाजूला केस आहेत सगळे. एक्झॅक्टली. म्हणून आपण पाठीमागचे केस काढून पुढे लावतो. म्हणजे काही त्यांचं आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या केसांचं आयुष्य हे जास्त आहे. त्यामुळं पाठीमागचे केस जोपर्यंत आहेत तोपर्यंत पुढे लावले केस राहतात. ओके. हे आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांटचे केस जोपर्यंत तुमचे पाठीमागचे केस आहेत तोपर्यंत पुढे लावले केस राहतात. बर. त्या केसांची वाढ नॉर्मल सारखी होत असते आणि जसं म्हटलं तशा पद्धतीनं प्रत्येक केसाचं आयुष्य 2 ते 5 वर्ष आहे. ते झाल्यावर ते पडतो आणि नवीन येतो म्हणजे केस गळती ही राहते. नाही पण मला एक सांगा, कोणतंही बी पेरायचं असेल तर जमीन चांगली पाहिजे हो. आता तुम्ही काय म्हणायला लागलाय की तुम्ही म्हणताय त्या केसाचं मूळ काढलं आणि ते तुम्ही वरती आणून लावलं तर तो केस व्यवस्थित वाढणार. म्हणजे मग सगळी ताकद आहे ती त्या केसाच्या मुळातच आहे, तुमच्या जमिनीवर काय फरक पडत नाही. नाही, त्याचं कारण काय की हा नॉर्मल एरिया आहे म्हणजे नॉर्मल स्किन म्हणू शकतो. पण ज्या लोकांना तिथं समजा जखमा झाले असतील, स्कार असेल किंवा बर्न असेल तर अशा वेळेला हे हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट जरासे व्हेरी करतात. पण नॉर्मल माणसापर्यंत ज्यांना नॉर्मल पद्धतीने जे टक्कल आहे त्या लोकांमध्ये हे जे काही काय म्हणतो तुम्ही म्हणता जमीन किंवा स्किन ह्याचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण टेक्निक मॅटर करते हेअर ट्रान्सप्लांटचे. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट कोण करते, कसं करते हे पण महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता हेअर ट्रान्सप्लांटचे मुळात ड्रॉबॅक किंवा त्याचे साईड इफेक्ट काय आहेत? म्हणजे अनेक जणांनी मला सांगितलं की ते हेअर ट्रान्सप्लांट करताना प्रचंड त्रास झाला. एक तर तुम्ही सगळे पूर्ण केस काढायला सांगता, बरोबर, पूर्ण आधी पहिल्यांदा टक्कल करता आणि मग मागचे जे केस आहेत तेवढेच केस फक्त तुम्ही ज्या भागात हवे तिथे त्याचं रोपण करता, बरोबर. पण हे करताना जर त्या माणसाला डायबिटीस असेल किंवा अन्य काही आजार असतील तर त्रास होऊ शकतो का? पहिला महत्वाचं माझं स्वतःचं हेअर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. हे तुमचे केस ट्रान्सप्लांट केले केस? हो. बर. अनुभव हीच खात्री. एक्झॅक्ट. बर. मी त्या प्रोसेसमधून मी स्वतः गेलेलो आहे. बर. आणि त्यामुळं मला माहिती आहे त्याचे काही फायदे त्याचे तोटे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. बर. आधी फायदे सांगा. फायदे दिसतच आहेत. हा, म्हणजे सौंदर्यात भर, व्यक्तिमत्वात भर, कॉन्फिडन्स वाढतो तुमचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टक्कल आहे मी विसरून गेलेलो. मी स्वतःला आधी फोटो काढायचा असेल तर त्यावेळेला पहिल्यांदा माझा हात वरती जायचा की व्यवस्थित दिसेल का हे. आता मी त्याच्याबद्दल विचार पण करत नाही. माझे जे काही फोटो ते डेफिनेटली चांगले येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्कलपणा हे मी पूर्णपणे विसरून गेलो. हेअर ट्रान्सप्लांटमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय की आपल्या मनात जो काही न्यूनगंड आहे, अंडर कॉन्फिडन्स जो काही होतो आपल्या लुकमुळे तो दूर करायचा. ओके. आणि हेअर ट्रान्सप्लांटचं वैशिष्ट्य सांगा, तुम्ही म्हणाल की टोप असेल किंवा आपण विग जो घालतो तर त्याच्यात आणि ह्याच्यात फरक असा आहे की हे केस तुमचे स्वतःचे, हे मुळापासून उगवतात. ह्याला तुम्ही काहीही करू शकता. ह्याला तुम्ही विंचरू शकता, ह्याला तुम्ही कापू शकता, ह्याला तुम्ही ओढू शकता, इव्हन शेविंग पण करू शकता. हे त्यांच्या पद्धतीने येतं. टोपसाठी, टोप म्हणजे काय की एखादा प्लास्टिक तुम्ही केसाला लावलेलं आहे. हो, बरोबर. टोप लावलेले त्यांची दुखणी तुम्हाला माहिती असतीलच. तर अशा पद्धतीनं हेअर ट्रान्सप्लांटचा रिझल्ट हा नॅचरल असतो. त्याच्यासाठी एकदम जास्त मेंटेनन्स घ्यायची गरज नाही, म्हणजे त्यासाठी खूप काळजी घ्यायची गरज नाही. पण हे केल्यानंतर जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे त्याच वेळेला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल अनेकांनी नाराजी दाखवलेली आहे बोलून. ठीक आहे. हेअर ट्रान्सप्लांट करताना आपण भूल देतो. हो. भूल म्हणजे लोकल ॲनेस्थेसिया. लोकल ॲनेस्थेसिया कुठला देतो तर दात काढायला जे ॲनेस्थेसिया वापरलं जातं तेच दिलं. अच्छा. ज्यावेळेला तुम्ही प्रत्येकाने ऑलमोस्ट सगळ्यांचे दात कुठली तरी प्रोसिजर केलेली असतेच त्यावेळेला आपण काय करतो एक छोटंसं इंजेक्शन देतो, तेवढा भाग सुन्न होतो. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट प्रोसेसमध्ये दुखण्याचा पार्ट कुठला असतो तर तो फक्त इंजेक्शन देणं. तो हार्डली 1 ते 5 मिनिटापर्यंत असतो. पण एकदा काही तुम्हाला भूल बसली की ह्याच्या पुढं त्रास होत नाही. बरं. पण तुम्ही जो म्हटला तो त्रास मला माहिती आहे काय होतं. मी स्वतः त्याच्यातून गेलेलो. काय होतं झाल्यानंतर तुम्हाला तो एरिया पूर्ण सुन्न वाटतो. अच्छा. म्हणजे डोक्यावरती काहीतरी वजन ठेवलंय किंवा नॉर्मल जे हाताचं सेन्सेशन असतं ते जाणवत नाही आणि ते काही लोकांना जरासं घाबरल्यासारखं होऊ शकतं किंवा नाही मला काहीतरी झालंय अशा पद्धतीची भावना येऊ शकते. पण ते किती दिवस असतं तसं? ते साधारण 15 ते 20 दिवस पण राहू शकतं किंवा 3 ते 4 दिवस पण. पण आम्ही जनरली पेशंटला काय सांगतो ह्याच्यावरती जास्त घाबरायचं नाही. सुन्नपणा हा येणं हा साहजिक आहे.
दुसरा साईड इफेक्ट म्हणजे जो टेम्पररी असतो तो म्हणजे जराशी सूज येते. अनेकदा तुम्ही बघितलं असाल की पेशंट 4-5 दिवस किंवा 4थ्या-5व्या दिवशी आलेला असतो त्यावेळेला सूज असते. म्हणजे ते काय असतं, आपण ट्रान्सप्लांटच्या वेळेला जी काही औषधं आपण इंजेक्ट करतो ती कपाळाच्या ह्या भागामध्ये इंजेक्ट करतो, ती काही वेळानंतर खाली येऊ शकतात. जे काही लिक्विड असतं ते खाली येतं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम 3 ते 4 दिवसानंतर ते निघून जातं. त्यामुळे ही जी काही सूज असते त्याच्याबद्दल घाबरायचं काही कारण नाही. अच्छा, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला असं वाटते की हेअर ट्रान्सप्लांट हे तुम्हाला एक आता टेक्नॉलॉजीनं दिलेलं वरदान आहे, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा लुक पुन्हा खूप छान किंवा नॉर्मल करू शकता. आता आपण बोलूया, मगाशी आपण जे बोलत होतो त्यानुसार आपल्या चेहऱ्यावरती काही वेळा अनावश्यक केस पण येतात. म्हणजे काही लोकांना केस हवे असतात, काही लोकांना ते केस नको असतात. आणि आत्ता आपला जो मूळ विषय होता तो म्हणजे पावसाळ्यातले आजार. तर मला विचारायचं होतं की पावसामध्ये भिजल्यामुळं केसात कोंडा होतो किंवा अजून काही आजार होतात, हे खरं आहे का? जसं तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीने जर स्काल्प किंवा टाळू खूप ड्राय असेल किंवा खूप कोरडा असेल किंवा खूप ऑइली असेल तर तिथे डॅन्ड्रफ. बरोबर. पावसाळ्यामध्ये काय होतं, केस ओले असतात, त्याबरोबरच तुमचा वॉटर इंटेक कमी असतो. हे कारण खूप महत्त्वाचं आणि याच्यावर आपण अनेकदा लक्ष देत नाही. हो. म्हणजे काय की जर तुमचा पाण्याचा इंटेक भरपूर असेल तर जो काही घाम येतो किंवा केसाच्या मुळाशी घामाच्या ग्रंथी असतात आणि सबायशस ग्लँड म्हणजे ऑइल सिक्रेटिंग ग्लँड असतात, त्याचं जे काही फ्लुइड येतं ते जरासं पातळ येतं जर तुमचा वॉटर इंटेक जास्त असेल. ज्यावेळेला तुमचं वॉटर इंटेक कमी असेल त्यावेळेला जे सिक्रेशन जास्त ऑइली असतात त्यामुळे स्काल्प ऑइली होऊ शकतो. पण पावसाळ्याच्या काळात तुम्हाला वॉटर इंटेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पाणी व्यवस्थित प्या, हे सगळे डॉक्टर सांगतात. 2 ते 2.5 लिटर तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. जसं पहिला मुद्दा होता की तुमचे केस ड्राय ठेवायला पाहिजेत, त्याबरोबर वॉटर इंटेक ॲडिक्वेट ठेवायला पाहिजे. त्याबरोबरच तुमचा जो काही आहार असेल, डाएट असेल, त्याच्यावरती पण लक्ष ठेवायला. महत्त्वाचं म्हणजे ऑइली डाएट. ज्या वेळेला आपण फ्राईड फूड खातो, हे खातो, ते काही प्रमाणात आपल्या घामाच्या याच्यातून ते जरासं बाहेर पडतंच. अनेकदा बघितलं असेल की व्हेजिटेरियन लोकांचं घामाची टेंडन्सी वेगळी, नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या घामाची टेंडन्सी वेगळी आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट केसांच्या मुळाशी होतो, तिथल्या स्काल्प आणि तिथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी होतो आणि त्यामुळेच डॅन्ड्रफ पण जास्त होऊ शकतो. मत्स्याहारी लोकांचे केस छान असतात असं म्हणतात, त्यात काही तथ्य आहे? हां, फिशमध्ये काय असतं, ओमेगा फॅटी ॲसिड्स, आणि ओमेगा फॅटी ॲसिड हे केसांच्या ग्रोथसाठी खूप चांगले असतं. असं म्हणतात की सारस्वत लोकांमध्ये केस खूप छान असतात. परत डाएटवरती आलो. हो, त्यामुळे डाएट हा खूप महत्त्वाचा आहे. एस्पेशली पावसाळ्यामध्ये तुम्ही म्हटलं की फ्राईड फूड जास्त खाल्लं जातं. फ्राईड फूडमध्ये ऑइलीनेस खूप जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन कंटेंट खूप कमी असतो. इंटरेस्टिंगली तुम्ही वडापाव खाता किंवा हे तुम्ही एखादी गोष्ट फ्राय केल्यानंतर त्यातले प्रोटीन कंटेंट कमी होतात, त्यामुळे तुमच्या शरीराला ॲडिक्वेट प्रोटीन मिळत नाही आणि तेच तुमच्या केसांच्या वाढीवरती परिणाम करतात. त्याला पहिला जो प्रश्न होता की अतिरिक्त केस जे आहेत हां, ते कशाने उगवतात आणि मग ते रोखायचे असतील वाढ तर काय करायचं? तो खूप मोठा प्रश्न आहे. ठीक, महिलांमध्ये अतिरिक्त केस हा खूप मोठी समस्या आहे हल्ली. आणि अनेकदा म्हणजे तरुण मुलींना आणि एस्पेशली ज्यांचे मेनोपॉझल महिला आहेत त्यांना होतो. काहींना जेनेटिक्स असतात, म्हणजे घरी आईला असतात तशा पद्धतीने त्यांची केसांची ग्रोथ असते. पण हल्ली एक नवीन आजार तुम्हाला माहिती असेल की पाळीची अनियमितता आणि PCOS. तर PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. ह्याच्यामध्ये जरासा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यामध्ये काही प्रमाणात एन्ड्रोजेनिक हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये असतात आणि तुमचे केस त्यांना रिस्पॉन्ड करतात, त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरती अनावश्यक केस जास्त दिसू शकतात. मग त्याला उपाय काय? डाएट. अच्छा, हे औषधं आहेतच, पण मुळात डाएट व्यवस्थित पाहिजे. मुद्दा असा आहे की असं म्हणतात सर त्याच्यावरती जास्त सांगतील की जर तुमचं वजन जास्त असेल आणि हे तुमच्या ग्रोथवरती म्हणजे बाकीच्या हार्मोन इम्बॅलन्सवर केसाचा आणि आहाराचा एवढा जवळचा संबंध असतो, हे कमाल आहे. म्हणजे नाही, आता ते काय म्हणतात ते PCOS जे आहे ते ज्यांचं BMI जास्ती आहे, ज्यांचं वजन जास्ती आहे, बॉडी मास इंडेक्स, बॉडी मास इंडेक्स, त्या लोकांच्यामध्ये PCOS होतं. आणि PCOS मध्ये हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि त्यामुळे अँड्रोजेनिक म्हणजे काय, पुरुषांचे जे काय हॉर्मोन्स आहेत त्यांचं प्रमाण वाढतं, त्यामुळे त्यांना मिशासारखे किंवा असे मग ते लव वाढते. ते लव वाढते. त्याचा बेसिक जो काय आहे की बाबा वजन जर का कमी केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप करेक्ट होतात. पण त्याच्याबरोबर आता नाहीच कमी होत तर मग औषधं आहेत. तो शेवटचा टप्पा असतो. आपण या एपिसोडच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. आत्ता आपण जर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची टेस्ट सुरू केली, कंपल्शन केलं, तर मला असं वाटतं की अनेक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह येतील. काय होतं कोरोना म्हणजे नेमकं? खरोखर कोरोना हा व्हायरस
हा इतका जीवघेणा होता आहे का आता त्या कोरोनाच्या व्हायरसमध्ये बदल झालेले आहेत की त्यावेळेला त्या व्हायरसपेक्षा लोक भीतीनं मेले होते? नाही, कोरोना आजार हा नक्कीच सिरियस होता, काय त्यात काय वादच नाही आहे. आणि त्यामुळे इतकी प्रचंड प्रमाणात जगभरामध्ये लोक गेलेली आहेत. म्हणजे काय फक्त त्याचा फोबिया किंवा त्याची भीती फक्त कोल्हापुरात किंवा भारतात तयार झाली नाही, अमेरिकेतली लोक सुद्धा किती नाही, जगभर हा आजाराला म्हणूनच ती भीती वाढली. फक्त भीतीने तरी असं नाही होणार. पण मग आता मी तुम्हाला म्हटलं जसं की अनेक लोकांना पुन्हा एकदा आता कोरोना सदृश्य सगळी लक्षणं आहेत. आता कसं आहे की इम्युनायझेशन झाल्यानंतर ज्यावेळेला तो आजार होतो त्याची तीव्रता कमी असते. तर त्या प्रमाणामध्ये पूर्वी कितीतरी लोकांना कोरोना होऊन गेला आहे आणि काय काय लोकांना होऊन गेलेलं माहीत सुद्धा नाही. एक्झॅक्टली, अगदी खरं. आणि बऱ्याचशा लोकांनी वॅक्सिन किंवा इम्युनायझेशन घेतलेलं आहे, त्यामुळं आता जे काय व्हायला लागलेलं आहे. मग आता सेकंड वेव्ह होऊन गेली, थर्ड वेव्ह का नाही आली, फोर्थ वेव्ह का नाही आली, तोपर्यंत पॉप्युलेशन रेझिस्टंट झाली कोरोनाला. अच्छा. एकदा पॉप्युलेशन रेझिस्टंट झाली आणि परत जर का ते इन्फेक्शन आलं तर त्याची तीव्रता पहिल्यासारखी नसते. नाही, मी हा प्रश्न का विचारला की आता आपण जसं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ताप, सर्दी, खोकला ह्याच्यात संख्या वाढलेली असते अशा रुग्णांची. हो. त्यातले पुन्हा आणखीन कोरोना बाधित पेशंट आहेत हे तुम्ही कशावरून सस्पेक्ट करता? नाही, आता काय माहित आहे का की कोरोना हा नेहमीच्या व्हायरल इन्फेक्शन सारखा झालेला आहे. कारण त्याची तीव्रता गेलेली आहे आणि त्याला आता आपण ऍक्सेप्ट केलं. आणि ऍक्सेप्ट म्हणण्यापेक्षा डेथ नाही आहेत. आपण काय ऍक्सेप्ट करतोय की आता किती लोक कोरोनाने गेलीत, हाताने बोटा एवढी लोक जात आहेत, मग भीती गेली ना. पण त्याचा रेझिस्टन्स आलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगायची होती पावसाळ्यामध्ये की शेतकऱ्यांच्या मध्ये जंत होतात. हो. का तर पूर्वी किंवा अजूनही सुद्धा लोक शौचाला बाहेर जायची आणि मग त्याच्यामुळं मातीमध्ये जंतांची अंडी असायची आणि पावसाळा झाला की ते अंडीतून फुटून त्या आळ्या बाहेर येतात. आणखीन अशा वेळेला जर का गमबूट्स न घालता किंवा ग्लोव्ज न घालता माणूस काम करायला लागला तर त्या आळ्या स्किनमधनं आत येतात, आणखीन नंतर पोटामध्ये जातात. तर आम्ही पूर्वी तरी इतक्या रेग्युलरली बघायचो की पावसाळा सुरू झाला की जुलैमध्ये लोकांना हे राऊंडवर्म आणखीन हुकवर्म इतके प्रचंड प्रमाणात दिसायचे. राऊंडवर्म म्हणजे काय, आपल्या गांडोळ्यासारखे मोठे असतात ते, आणि हुकवर्म म्हणजे अगदी छोटे छोटे असतात आणि ते रक्ताचं शोषण करतात. म्हणजे त्यामुळं त्या लोकांना हिमोग्लोबिन कमी आणि पोटदुखी. तर माझं असं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांनी स्पेशली की पावसाळा सुरू झाला, आणखीन तुमची पेरणी वगैरे झाली की एक 3 आठवड्यानंतर तुम्ही जंतावरची औषधं घ्या. जंतावरची औषधं घ्या. अशी एक दर 3-4 महिन्यांनी घेतलं ना तर बराचसा प्रॉब्लेम हा होणार नाही तुम्हाला. डबक्यातून चालत गेल्यामुळं ते जे सगळं पाणी असतं किंवा आपण ते दरवेळी म्हणतो की मलमूत्र विसर्जित असलेलं पाणी जर तुमच्या स्किनच्या भोवतीने लागलं तर त्यातनं सुद्धा आजार होऊ शकतात. हो, डेफिनेटली. लेप्टोस्पायरोसिस. सो याच्यावरती आपण म्हणलं गमबूट घालणे आणि त्या पाण्यात न जाणे. पण जिथे अगदीच नाईलाज आहे तिथे जर गेलं तर त्याच्यावरती तातडीनं उपचार काय केले पाहिजे? मी घरी आल्यानंतर पाय धुणे सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या पायाला जर जखमा असतील तर अशा ठिकाणी जाणे टाळा. पहिला सगळ्यात महत्त्वाचं. ओके. आणि जर ज्यांना डायबिटीस असतो किंवा पायाला सेन्सेशन कमी असतात अशा लोकांना पाण्यामध्ये जाताना खाली काय आहे कळत नाही, त्यांना जखमा होतात आणि त्यांना डायबेटिक फूट आणि बाकीचे सेप्सिस वगैरे अशा पुढच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जखमा असतील किंवा डायबिटीस असतील तर पावसाळ्यामध्ये पायाची निगा राखा. कुठेही जाताना पायामध्ये काहीतरी फुटवेअर, चप्पल किंवा काहीतरी असेल याची काळजी घ्या. नाही, अनेक गोठ्यांमध्ये सुद्धा जे आपले शेतकरी बांधव काम करतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड ओल आलेली असते, सगळीकडे चिखलमय वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये अनवाणी पायानं फिरणं हे काही आरोग्यादृष्टीनं अजिबातच चांगलं नाही. लेप्टोस्पायरोसिसचा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे? हो, बरा होऊ शकतो योग्य वेळेला. सगळे कॉम्प्लिकेशन डेव्हलप व्हायच्या आधी. त्याची लक्षणं काय? पण मुख्य म्हणजे ताप, अंग दुखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे लिव्हर आणखीन किडनीवर त्याचे परिणाम होतात. कावीळ होऊ शकते, लघवी बंद होऊ शकते, नंतर मग ब्लड प्रेशर कमी होणं, ब्लिडिंग होणं, हे सगळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे कुठलाही आजार तसा तो ट्रीटेबल असतो, पण योग्य वेळेला जायला पाहिजे आपण. सर, चिकनगुनियाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे.
एक तर ते सांधे धरतं आणि ते दुखणं प्रचंड असह्य असतं. चिकुनगुनिया पण त्याला 21 दिवस वेळ घेतो असं म्हणतात, ते खरं आहे का? नाही, आता ते माणसामध्ये फरक आहे की काय काय लोकांना चिकनगुनिया होतो, आणखीन मग अंग दुखायला लागलं, जॉईंट्स दुखायला लागले तर एक 4-5 दिवसामध्ये कमी होतं. आणखीन काय काय लोकांना 2-2, 3-3, 4-4 महिने हे सांधेदुखीचा प्रॉब्लेम होत राहतो. तर तो माणसामधला फरक आहे. पण एक आहे बाबा, चिकनगुन्याचा जर का आपल्याला सांधेदुखी झाली तर तो बराच त्रासदायक आहे. जीवघेणा तर बिलकुल नाही आहे, पण पेन बऱ्यापैकी होतं, त्यामुळे आपली हालचाल मंदावते आणि नेहमीचं काम करायला सुद्धा, टायपिंग करायला सुद्धा त्रास वगैरे होऊ शकतो. एकूणच पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या अनुषंगानं बोलत होतो. त्यातनं मग केसांची निगा, मग ते हेअर ट्रान्सप्लांट इथपर्यंत विषय गेला. पण मूळ विषय होता त्यानुसार आपल्याला गरम पाणी पिणं शक्य आहे, उकळून पाणी पिणं शक्य आहे. आपल्याला जर पाण्यात पावसात जायचं असेल, डबक्यात उतरायचं असेल तर पायामध्ये गमबूट असली पाहिजेत. त्याचबरोबर सरांनी सांगितलं तसं त्वचा कोरडी असली पाहिजे. आपल्या केसामध्ये कोंडा होणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर आपण आपल्या केसांची निगा व्यवस्थित राखली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम आहार पाहिजे. कोणत्याही आजाराचं मूळ हे तुमच्या पोटात दडलेलं असतं, त्याचं कारण आहे की चांगला आहार पाहिजे. सो ऋतू कोणताही असू दे, आहार जर उत्तम असेल तर आपल्याला नक्कीच या आजारांना दूर ठेवता येईल. आजच्या या चर्चेमध्ये डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर आणि डॉक्टर नीरज बव्हान सर सहभागी झाले, याबद्दल दोघांचेही आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.